आता थेट पुण्यात जाऊया। ठाकरे गटानं आंदोलन सुरू केलेलं आहे। तर पुण्यामध्ये कर्नाटकला जाणारी वाहतूक अडवून ठाकरे गटानं हे आंदोलन सुरू केलंय। ठाकरे गटानं कर्नाटकातील ही बस अडवली आहे। काल कर्नाटकमध्ये एसटी चालकाला मारहाण करण्यात आली होती, त्यामुळे आता पुण्यात ठाकरे गट आक्रमक झालाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। सीमा प्रश्न जो आपल्या अन्य होते मराठी माणसाप्रती वेळेस तो त्यांनी सगळ्यांनी थांबवा हे आमची इच्छा प्रामाणिकपणे। दरवेळी आम्ही किती गळचेपीने ऐकून घ्यायचं। आज आपल्या लोकांना मारलं जातं, माणसावरती अन्याय होत असतं प्रत्येक टाइमला कर्नाटकमध्ये, तर आम्ही सहन करणार नाही। कर्नाटक मधले काही वेगळं नाहीये, कारण तिथं सुद्धा भाजपचा आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आज त्यांना आमचा इशारा समजावा। हे आता तात्पुरत्या स्वरूपात आणलं, एक सुद्धा गाडी पुण्यात नाही जाऊन देणार नाही, गाड्या फोडून टाकू। कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मारहाण होते आणि तुम्ही बघायची भूमिका घेताय, तर अजिबात सहन करणार नाही। मुख्यमंत्री गृहमंत्री का शांत बसलेले आहेत? कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला? महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सहन होणार नाही। शेजारची राज्य तर ती तुम्ही तुमच्या गळचेपी जर तिथं चालत असेल, तिथं आम्ही आमच्या मराठी माणसासाठी रस्त्यावरती 100% उतरतो आणि कायम उतरू। यांच्यापेक्षा जास्त आम्हाला चांगलं मारता येतं। आम्ही तर मारायचं म्हणलं तर आम्ही इथं एक पण गाडी येऊन जातो। आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा। कर्नाटकांनी त्या पद्धतीत आता सहन होणार नाही। एसटीला काळं फासण्यात आलेत, पुढचं जाहीर काय असणार आहे हे फक्त आता प्रशासनाला आपल्याच आहे, त्यामुळे प्रशासनाला एक बाजू म्हणून आम्ही फक्त प्रशासनाला एक जास्त वेटीस धरत नाहीये म्हणून फक्त हा इशारा दिलाय। यानंतर सर्व गाड्या फोडून जाऊन टाकल्या जातील एवढं सांगतो शिवसेनेमार्फत। कारण प्रशासन शेवटी आपल्याच आहे, त्याला आता वेटीस धरणं योग्य नाही। कारण इथं गृहमंत्री आलेले आहेत, त्यांना हा संदेश देणं आम्हाला अपेक्षित आहे। जो कर्नाटकमध्ये प्रकार झाला त्याचा निषेध करताय तुम्ही, परंतु प्रशासनाकडून काय अपेक्षा? प्रशासनाला अपेक्षा मराठी माणसाला अन्याय नाही झाला पाहिजे। आज मराठी माणसाला तुम्हाला काही मतासाठी पाहिजे का? फक्त मराठी माणसाचा फक्त वापर झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय निवडणूक आल्यावर फक्त म्हणायचं, आणि इतर दिवस काय छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडतो का? आजपर्यंत गप्प असतात काय? एवढं मारतात नाहीये ना छत्रपती शिवाजी महाराज। दरवेळी छत्रपती फक्त निवडणुकीपुरता असतात राहुल सोलापूर न करता पुरुष होतो, तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा बोलतो। या महाराष्ट्रात चाललंय काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला अवमान एवढा करायचा आता सहन होणार नाही, कारण मराठी माणसांच्या न्यायासाठी कायम आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पुण्यात ठाकरे गटानं कर्नाटकची बस अडवली आहे। काल रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी कर्मचाऱ्याला ड्रायव्हरला मारहाण केली। कन्नड येतं का विचारत काळं फासलं, आणि त्यामुळे आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। आणि याच सगळ्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात ठाकरे गटानं हे आंदोलन सुरू केलंय। कर्नाटकच्या बसला ठाकरे गटानं काळं फासलंय। आम्हाला बघायला मिळतं पोलिसांच्या आरोपात आम्हाला या गोष्टी की कर्नाटक बद्दल एवढा अभिमान या ठिकाणी अनेक शिवसैनिक जमले आहेत। पोलिसांचं देखील